मित्रमैत्रिणींनो, विधानसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहे आणि आता आचारसंहिता सुद्धा लागू होईल आणि याच दरम्यान भाजपला अनेक नेते सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत। हे सगळे नेते कुठे चाललेले आहेत तर भाजपकडून मोस्टली ते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडे जाताना दिसत आहेत। आता कालचीच बातमी बघा, भंडाऱ्याचे माजी आमदार रमेश कुथे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये काल प्रवेश केलेला आहे। रमेश कुथे हे पूर्वीचे शिवसैनिकच होते। दोनदा ते शिवसेनेकडून आमदार राहिलेले आहे, 1995 आणि 1999। त्याच्यानंतर परत शिवसेनेने त्यांना तिकीट दिलं पण ते जिंकून आले नाही। 2019 मध्ये 18-19 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता, कारण देवेंद्र फडणवीस त्यांना म्हणाले होते की आम्ही तुम्हाला तिकीट देऊ, पण त्यांना तिकीट दिलं नाही। त्यामुळे रमेश कुथे असं म्हणाले की भाजपने माझी फसवणूक केलेली आहे। गेल्या 5 वर्षापासून 6 वर्षापासून ते भाजपमध्ये होते पण त्यांना काहीही पद मिळालं नाही आणि त्यामुळे आता त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यानंतर अजून दुसरी एक बातमी आहे ती म्हणजे छत्रपती संभाजीनगरचे भाजपचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांनी सुद्धा भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे। आता हे 25 वर्षापासून भाजपमध्ये होते। भाजपने 3 वेळा त्यांना तिकीट दिलं होतं, ते नगरसेवक सुद्धा होते आणि आज त्यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिलेली आहे। आता लोक उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे का जात आहेत हे पाहूया। पहिलं कारण म्हणजे अनेक लोकांना आता हे कळायला लागलेलं आहे की यंदा भाजपची सत्ता महाराष्ट्रामध्ये येणार नाही आहे, कारण की महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये सध्याचं सरकार यांच्याविषयीचा राग भरपूर आहे। यांनी लाडकी बहीण लाडका भाऊ कुठल्याही योजना आणू द्या यांचं गेल्या 10 वर्षापासूनचं धोरण महाराष्ट्रातल्या जनतेने पाहिलेलं आहे। गेल्या 10 वर्षापासून जवळपास यांचं सरकार आहे, म्हणजे मधले 2.5 वर्ष जर सोडले उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासूनचे, तर 10 किंवा 7.5 वर्ष म्हणूया हे सगळे लोक सत्तेमध्ये होते। 10 वर्ष मी का म्हणते आहे, कारण शिवसेना शिंदे गटाचे आमदार तर 10 वर्षापासून सत्तेमध्येच आहे। ते फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हाही ते सत्तेत होते, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हाही ते सत्तेत होते आणि आताही ते सत्तेत आहे। तर हे लोक म्हणजेच शिंदे 10 वर्षापासून सत्तेमध्ये आहे, यांनी काय केलेलं आहे, महाराष्ट्राची काय अवस्था केलेली आहे, महाराष्ट्राचे उद्योग जे गुजरातला पळवून नेलेले आहे, इथल्या शेतकऱ्यांची काय अवस्था आहे, याच्यामुळे लोक नाराज आहे। हे आता नेत्यांना कळायला लागलेलं आहे। नेत्यांनाही हे कळलेलं आहे की आता अँटी इन्कम्बन्सी ज्याला आपण म्हणूया की सत्तेप्रती असलेला जो काही विरोध आहे तो, शिवाय गेल्या 20 वर्षाचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे होतं तेच विधानसभेच्या निवडणुकीमध्ये दिसतं। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये खास करून काय झालं तर 48 पैकी 31 जागा महाविकास आघाडीला मिळालेल्या आहेत आणि फक्त 17 जागा महायुतीला मिळालेल्या आहेत, म्हणजे डबल जवळपास महाविकास आघाडी। म्हणजे जर लोकसभेला महाविकास आघाडीला महायुतीपेक्षा दुप्पट जागा मिळू शकतात, इथे भाजपला केवळ 9 जागा, लोकसभेला 48 पैकी 9 भाजप जिंकलेला आहे महाराष्ट्रामध्ये। तर तुम्ही विचार करा, लोकांना हे कळलेलं आहे की महाराष्ट्रातल्या जनतेला तरी भाजप नको आहे। केंद्रामध्ये नरेंद्र मोदी हे प्रधानमंत्री असतील तरीही महाराष्ट्रातल्या जनतेला भाजप नको आहे। हे जनतेला जसं कळलेलं आहे तसं नेत्यांनाही कळलेलं आहे आणि त्यामुळे लोक भाजपला सोडचिठ्ठी देत आहे। शिवाय गेल्या 3 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळे प्रयोग देवेंद्र फडणवीस किंवा भाजपने केलेले आहेत तेही इथल्या जनतेला आवडलेलं नाही आहे। इथल्या राजकारणाचे जे हाल झाले, जे 2 पक्ष फुटले, 2 घराणे फुटले, लोकसभेला जे तिकीट मिळाले, जे काही चाललेलं आहे ही जनता सायलेंटली बघते आहे आणि त्याच्याविषयीचा राग या जनतेच्या मनामध्ये आहे। हे लोकांना कळलेलं आहे आणि म्हणून त्यांना कळलंय की आज जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर उद्धव ठाकरे हे पॉप्युलर आहेत। आपले शरद पवार तर पॉप्युलर आहेच, पण उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे का जात आहेत, कारण मे बी लोकांना असं वाटत असेल की तरुण नेतृत्व आहे, हिंदुत्वाचं राजकारणही आहे। भाजपमध्ये हिंदुत्वाचं राजकारण होतं, म्हणजे त्यांना जरी शिवसेना उद्धव ठाकरे यांच्यासोबत गेले तरी त्यांना ते राजकारण सोडायची गरज नाही, त्यांची जी वोट बँक आहे ती पण कायम राहील आणि हे सगळे कॅल्क्युलेशन करून लोक यांच्याकडे जात आहे असं दिसतं। तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा।